आज आपण एक पत्रकार परिषद आयोजित केली आहे आणि त्या निमित्त आपण सर्वजण आला त्याबद्दल आम्ही तुमच्या मनापासून आभार मानतो. आजचा पत्रकार परिषद घेण्याचे 2-3 एक महत्वाचे मुद्दे आहेत. त्यातील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की माणगाव कोर्टाने विकास गोवाल आणि इतर यांचा जेव्हा अटकाचा जो काही अर्ज होता त्यांचा जामिनाचा अर्ज तो फेटाळला, अटकपूर्व अर्ज, आणि तो फेटाळल्यानंतर ते उच्च न्यायालयामध्ये म्हणजे हायकोर्टमध्ये गेले होते. आणि हायकोर्टात गेल्यानंतर काल त्या ठिकाणी मी स्वतः उपस्थित होतो. त्या ठिकाणी ज्या वेळी 621 नंबरला विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामीन न्यायाधीशांच्या समोर आला, त्यावेळी त्या ठिकाणी त्यांचे जे वकील होते हर्षद भडभडे वकिलांनी जेव्हा आर्ग्युमेंट चालू केली आणि सांगितलं की अशा अशा प्रकारची घटना घडली आणि आमचे जे काही विकास गोगावले आहेत हे त्यामध्ये कुठेही नाही, हे चुकीचं आहे, तर आम्हाला अटकपूर्व जामीन मिळावा. ज्यावेळी त्यांनी सांगितलं की विकास भरत गोगावले नाव घेतलं, त्यावेळी न्यायाधीशांची जी भूमिका होती की एका मंत्री महोदयांचा मुलगा, एका राज्याच्या महत्वाच्या पदावरती जबाबदार असलेल्या व्यक्तीचा मुलगा ज्यावेळी अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये गुन्हेगारी याच्यामध्ये घडते, त्यावेळी नक्की लोकशाही राज्यात आहे किंवा नाही अशा पद्धतीचं त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलं. अतिशय गांभीर्याने त्यांनी हा विषय घेतला आणि माननीय न्यायालयाने त्यांना स्पष्टपणे सांगितलं की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये यांना अटकपूर्व जामीन देऊ शकत नाही आणि त्या ठिकाणी अटकपूर्व जामीन आम्ही देऊ शकत नाही. एक तर तुम्ही तो केस जी तुम्ही ऍप्लिकेशन केलेलं आहे अटकपूर्व जामीनाचं ते विड्रॉल करा, नाहीतर आम्ही ह्याच्यावरती ऑर्डर करू म्हणून. अनेक वेळा त्या ठिकाणी साधारण अर्धा पाऊण तास आर्ग्युमेंट झाली आणि त्या आर्ग्युमेंटमध्ये शेवटी त्यांचा अटकपूर्व जामीन हा माननीय उच्च न्यायालयाने फेटाळलेला आहे. आता विकास गोगावले हे ज्या दिवशी पासून फरार आहेत, आज 2 तारखेपासून मला वाटतं आज 25 तारीख आहे, पोलिसांच्या कुठल्याही व्यक्तीने त्यांना अजूनपर्यंत पकडलेलं नाही. मला ह्याची कल्पना आहे की हा हाय प्रोफाईल गुन्हा आहे आणि या हाय प्रोफाईल गुन्ह्यामध्ये पोलिसांवरती प्रचंड दबाव आहे. मग तो कोणाचा असेल, कसा असेल, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. दोन्हीकडचे जे आरोपी आहेत हे सध्याच्या परिस्थितीमध्ये सत्तेमध्ये असलेले लोक आहेत, त्यामुळे पोलिसांवरती प्रचंड दबाव आहे. कुठल्याही दोन्ही आरोपींना अटक केलं जात नाहीये. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता राज्याचे मंत्री असलेले भरत गोगावले साहेब जर आता त्या दिवशी सांगतायत की माझ्या मुलांनी काही केलं नाहीये, तर मग त्यांचा मुलगा फरार का आहे? आणि राज्याचे मंत्री म्हणून जर त्यांच्या मुलांनी काही केलं नसेल तर त्यांनी त्यांच्या मुलाला पोलिसांच्या ताब्यात देण्यापासून का घाबरत आहेत, हा आमचा प्रश्न आहे. विकास भरत गोगावले ह्याच्यावरती जे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याची नोंद माननीय उच्च न्यायालयाने घेतल्यामुळेच त्याचा हा अटकपूर्व जामीन त्यांनी रद्द केलेला आहे. तसं बघायला गेला तर आज ज्या दिवशी हा न्यायालयाने अर्ज फेटाळला त्यानंतर रात्रीपासून मला आलेल्या माहितीनुसार विकास गोगावले सुशांत राबळेकडे सेटलमेंट करा आणि हा गुन्हा थांबवा, आपण दोघंही यातून फ्री होऊन जाऊ, अशा पद्धतीने सेटलमेंट करण्यासाठी विकास गोगावले एका व्यक्तीच्या माध्यमातून त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जात आहे अशी मला माहिती आहे. आता गोगावल्यांच्या अंगाशी आल्यामुळे आज हा मॅटर सेटलमेंट करण्यापर्यंत त्यांची विषय सुरू झालेले आहेत. आता सेटलमेंट करायचा की नाही करायचा हा विषय सुशांत राबळेचा आणि महेश गोगावलेचा असणार आहे. परंतु माझ्या माहितीनुसार हा विषय ते सेटलमेंट करण्याच्या दृष्टीने सुरू केलेला आहे आणि ह्यामध्ये काही पोलीस बांधव, काही पोलीस अधिकारी त्यांना मदत करत आहेत अशी मला माहिती आहे. माझी खरंच विनंती आहे सगळ्या म्हणजे आपल्या रायगडच्या पोलीस अधीक्षकांना आणि इथं नमूद करावं असं वाटतंय, न्यायालयाने ह्या सगळ्या घटना घडल्यानंतर पोलिसांचे विशेष आभार मानले, कारण की राज्याच्या मंत्री आणि विद्यमान आमदारांच्या मुलावरती गुन्हा दाखल करणं हे पोलिसांचं धाडस आहे आणि पोलिसांनी तसं केलं. त्यामुळे राज्याच्या रायगड जिल्ह्याच्या अधीक्षकांचं माननीय म्हणजे पोलिसांचं सगळ्यांचंच माननीय कोर्टाने आभार सुद्धा मानले आणि म्हणजे धाडस केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं की बाबा असंही होऊ शकतो. त्यामुळं रायगडच्या ज्या पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्यावरती आम्ही मागच्या वेळी सांगितलं की आमचा विश्वास उडत चालला होता, परंतु आता आम्हाला कुठेतरी वाटतंय
की राज्यामधील ज्या काही घटना घडतात त्याचा दबाव माननीय पोलीस अधीक्षकांवरती दिसून येतोय, परंतु त्या गोष्टीने ते जे काय आता पाऊल टाकतायत ते आम्हाला कुठेतरी समाधानकारक वाटतंय आणि लवकरच ते ह्या आरोपींना अटक करतील अशा पद्धतीचं वातावरण आम्हाला बघायला मिळतंय काही ह्या कालच्या दिवसापासून. आता मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की विकास गोगावले आणि ही जी काही टीम आहे ही भेटत नाहीये पोलिसांना, तर मग पोलिसांना काहीतरी सहकार्य आपण केलं पाहिजे असं मला वाटतंय. म्हणून मी मागच्या वेळी सांगितलेलं व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून माझ्या की आपण त्यांना 51,000 रुपयाची बक्षीस विकास गोगावलेला देऊ आणि 10,000 रुपये इतर गुन्हेगारांना देऊ. परंतु तो आकडा मला आज वाढवायचा वाटतोय. तो आज मी आकडा 1 लाखावरती देतो. 1 लाख रुपये मी त्याला बक्षीस द्यायला तयार आहे जो विकास गोगावलेचा पत्ता सांगेल आणि पोलिसांच्या स्वाधीन त्याला करेल. माझी तर यापेक्षाही अजून वेगळी मागणी आहे की आमदार गोगावलेंनी स्वतः पोलिसांना जाऊन त्याचे कान पकडून पोलिसांच्या ताब्यात विकास गोगावले दिलं पाहिजे की हा माझा मुलगा जरी असला तरी मी या ठिकाणचा आमदार आहे, मी या राज्याचा मंत्री आहे आणि तरी सुद्धा माझा मुलगा जर चुकीचा वागला असेल, नसेल वागला तर न्याय ठरवेल, न्याय व्यवस्था ठरवेल, पण ते जमा केलं पाहिजे. पण आमदार गोगावले असं करताना दिसत नाहीये. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 29, 30, 31 रोजी गोगावले कुटुंब हे पूर्णपणे फिरायला जात असतं. मग देवदर्शन असतं, शिर्डी असेल, अक्कलकोट असेल, तुळजापूर असेल, तिकडे जातात. त्या दिवशी पोलिसांनी विशेष लक्ष ठेवावं. हा जो फरार आरोपी आहे विकास गोगावले हा त्या दिवशी तुम्हाला कुठं ना कुठेतरी देवळामध्ये यांच्यासोबत दर्शन करताना भेटेल. पोलिसांनी विशेष लक्ष देऊन याच्यावरती कारवाई करावी. एवढा गंभीर गुन्हा असताना सुद्धा न्यायालयाने याची दखल घेतली असताना सुद्धा अशा प्रकारचे आरोपी भेटत नसतील तर खरंच आम्हाला खूप वाईट वाटतंय. त्यामुळं माझी तुम्हा पत्रकारांच्या माध्यमातून विनंती आहे की आपण जे काही बोलतोय हे कुठल्याही वैयक्तिक व्यक्तीला किंवा कशाला विरोध नाहीये. माझा सरळ आणि साधा स्पष्ट म्हणणं आहे की जे चुकीचं घडलंय, जे बेकायदेशीर घडलेलं आहे त्याच्यावरती कारवाई करून अशा लोकांना हुकुमशाही करण्यापासून किंवा महाडमध्ये दहशत निर्माण करण्यापासून जर का थांबवायचं असेल तर त्याच्यावरती अटक होणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे माझी सर्व तुमच्या माध्यमातून पोलिसांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही ह्याच्यावरती नक्कीच कारवाई करा. यामध्ये अजून एक विषय आमच्या नजरेस आलाय तो तुमच्या ह्याच्यात सांगितलंच की सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या नंतर आता ते सर्वोच्च न्यायालयात सुद्धा जातील. सुप्रीम कोर्टात जाण्याशिवाय त्यांच्याकडे आता पर्याय राहिलेला नाहीये. परंतु सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सुद्धा त्यांना अशा प्रकारचं बेल मिळेल असं मला वाटत नाही. परंतु सेटलमेंट झाली तर मला वाटतं विकास गोगावले हे या गुन्ह्यातून बाहेर येऊ शकतात. परंतु त्यांनी किती जरी काही केलं ते माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता माझ्यावरती असलेला जो काही त्यांनी केलेला हल्ला हा कधी विसरू शकत नाही. आणि त्यांनी किती जरी काही केलं तरी माझ्या वतीने जे मला काही मांडायचं, जे मला काही करायचंय ते मी माझ्या पद्धतीने न्यायालयामध्ये करणारच आहे. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की विकास गोगावलेच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. माझी शेतकरी संघटना शेतकरी यांना विनंती आहे की माझा तुमच्या कुठल्याही कार्यक्रमाला विरोध नाही, परंतु सर्वसामान्य कार्यकर्त्याकडे एखादा वेगळा न्याय दिला जातो आणि नेत्याकडे वेगळा न्याय दिला जातो. त्यामुळं जो तो शेतकरी संघटनेच्या वतीने कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे त्या कार्यक्रमाला आम्ही ज्या गोष्टीने म्हटलेलो आहोत की तो जो विरोध आहे हा फक्त सर्वसामान्याला वेगळा आणि एखाद्या नेत्याला वेगळा असा असेल तर तिथं आमचा विरोध हा कायम राहील. आम्ही तुम्हाला विनंती करतोय की आम्ही कुठल्याही शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्यांच्या विरोधात कुठली भूमिका मांडलेली नाही. आम्ही तुमच्या सोबतच उभे आहोत. तुम्हाला जो कार्यक्रम ठेवायचा आहे तो त्याच्या वाढदिवसाच्या निमित्त न ठेवता तुम्ही 1 तारखेला ठेवा. त्या कार्यक्रमाचा होणारा सगळा खर्च सोमनाथ वेडे करेल. एवढंच तुम्हाला या माध्यमातून आम्ही सांगतो. तुमचा जास्त वेळ न घेता तुम्ही सर्व पत्रकार ह्या माझ्या विनंतीला मान देऊन आलात त्याबद्दल तुमचा आभार मानतो. धन्यवाद.